तर मराठा आरक्षणासंदर्भात आमची भूमिका कायम आहे असं महत्त्वाचं विधान केलंय अमित ठाकरे यांनी। जरांगे परत का आले याचं उत्तर सरकारनं द्यावं असं देखील अमित ठाकरेंनी म्हटलेलं आहे। गेल्या वेळी आंदोलकांना काय आश्वासन दिलं होतं ते राज्याला कळलं पाहिजे असं देखील अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। शेवटी हे जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना, बरोबर ना? मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं तेव्हा की ते परतले आणि आता का आले? तर ज्यांनी जे आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे, पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना याच्या मागचं राजकारण कळत नाही आणि त्यांचं जेवण अन्न पाणी संपलंय, त्याच्यामुळे ते पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत, ही आमची भूमिका आहे। त्यांचं तिकडे खाणं संपलंय, पाणी संपलंय, त्यांचे औषधं संपली असतील, तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असते तरी आपले आहेत, मुंबईत आलेत, त्यांना कुठेही एकटं नको वाटायला, ही आमची भावना आहे आणि मला वाटतं की कुठेतरी आम्ही त्यांची मदत करूच, आता आजपासून चालूच केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।